जोपर्यंत अर्जुनला आप्या आणि आप्याला अर्जुन होता ना तोपर्यंत आपण सुखानं डोळे मिटायला तयार होतो, पण पण आता तसं नाही ना हो. अहो अर्जाला नामोलला मागं ठेवून अप्पीचं जाणं आपल्याला परवडणार नाही बापू. अप्पीला परत यावंच लागल. विनायकराव, तुम्हाला सांगतो, मला पहिल्यापासून माहित होतो माझा दिप्या जरा अवखळ आहे, अल्लड आहे. मोनाला अजून तितकीशी समज नाही, पण आप्या आप्या त्यांना कधी माग सर म्हणणार नाही, त्यांना कधीच अंतर देणार नाही हे मला माहित होतो. पण पण आता माझ्या दिप्याचा भार मी कोणावर टाकू सांगा ना मला. बापू कसं सांगू? माझं जे काय होतं ना ते माझी आप्याच होती हो. ते नाही गमावू शकत मी. कसं सांगू तुम्हाला? बापू अहो बापाचं काळीच कळते मला. अर्जा 7 वर्ष स्वतःला त्रास करून घेताना माझी अवस्था तीच होती. पण नियतीने अप्पीला परत आणलं का नाही? त्या नियतीचं काळीज एवढं कठोर का झालं विनायकराव? त्या नियतीला समजना का झाले? तिच्या लक्षात कसं येत नाही? अहो आप्यानं अर्जुनला वेगळंच करायचं होतं, तर एकत्र तरी कशाला आणलं हो तिनं? बापू हो मी सांगतो तुम्हाला, अहो लांब असलं ना तर माणसाचं एकमेकातलं प्रेम वाढतं. एकमेकाची किती गरज आहे ते कळतं माणसाला. अहो आता आप्पीन अर्जा जेव्हा एकत्र येतील ना तेव्हा त्यांच्यातलं प्रेम नक्कीच वाढलेलं असेल. तुम्ही स्वतःला पहिलं सावरा बघू. घरच्यांना कळलं ना तर ते परत खचून जातील. सगळ्यांनी समजावलंय मला, सगळ्यांनी धीर दिलाय, मला कळतंय. मी पण माझ्या मनाला लय समजावलंय. पण आज जर आप्याबद्दल काही चुकीचं कळलं ना तर मी स्वतःला नाही सावरू शकणार, मी स्वतःला नाही समजू शकणार. कसं सांगू तुम्हाला मी? जय हिंद मॅम. चिंचुके तुम्ही? अहो काय सांगू मॅडम, वाटत गाडी खराब झाली, मग रिपेअर करून परत इकडे आलो. आणि मग अर्जुन कुठे? साहेब कुठं गेले काहीच कळलं नाही मला. चिंचुके अहो आपल्यापैकी कोणीतरी अर्जुनच्या मदतीला हवं होतं. हा पण एक मिनिट मॅडम, बाबरचा फोन आहे. बघा. हॅलो बाबर. हा बोला की. काय कुठं सापडली? बर तुम्ही तिथनं आलो नका, मी सांगतो काय करायचं ते. हा काय झालं चिंचुके? अहो मॅडम, जिथं अपर्णा मॅडमचा ऍक्सिडेंट झाला होता ना तिथं. इथं काय? अहो मॅडम, जिथं ऍक्सिडेंट झाला होता ना त्याच्या बाजूलाच एका महिलेचा जळलेला मृतदेह सापडलाय. बाबर घटनास्थळीच आहे आणि बाबरचं म्हणणं आहे की जी जळलेली महिला आहे ना तिचं वय आणि अपर्णा मॅडमचं वय सेम आहे. मग व्हॉट? हे सगळं आजच घडायचं होतं? अहो मॅडम, आपली तुकडी तिथंच होती आणि आपण तिथंच सगळीकडे तपास करत होतो. आता अर्जुन पण इकडे नाहीये, पुढील निर्णय घ्यायचे कसे? अहो मॅडम, काय करायचं काहीच कळलं नाही. त्यात पत्रकार पण बाहेर येऊन थांबलेत. मॅडम, साहेब नसताना पोलीस स्टेशनची इन्चार्ज तुम्ही. ते सगळं ठीक आहे चिंचुके, पण अर्जुन कुठे तेही आपल्याला माहित नाहीये. तुम्ही एक काम करा, तुम्ही अर्जुनला फोन लावा आणि जे काही आहे ते त्याला स्पष्ट सांगा. हो. हे बघा चिंचुके, मला तुमची मनस्थिती कळतीये, पण आता इमोशनल न होता आपल्या ड्युटीचा विचार करून आपण प्रॅक्टिकल वागणं तितकंच गरजेचं आहे. आणि ती बॉडी अपर्णा मॅडमची आहे नाहीये हे आपल्याला नंतर कळेलच. पण त्या ठिकाणी आपल्याला एक बॉडी सापडली आहे हे आपल्याला पत्रकारांना सांगणं गरजेचं आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही जा आणि त्या पत्रकारांना पाठवा. हो, मी साहेबांना फोन करतो आणि तसंच पुढे जातो. त्याला जे काही कळायचं ना ते अर्जुनकडनं कळू द्या. बापू चला आपण अमोलशी बोलूया. नाही, अमोल बरोबर मी नाही. पाहिजे तर मी बोलतो त्याच्याशी. अहो त्याला बाहेरनं कुठनं कळलं तर लय अवघड होईल. चला बापू. अमोल, तू काय करतोय बाळा? आजोबा, आता माझं चित्र कंप्लीट झालं ना म्हणून मी आवरत होतो आणि आता मा आली की मी तिला कसलाच त्रास देणार नाही. अरे तू कुणावर बोललास का एवढ्यात? म्हणजे तुझ्या मित्रांना वगैरे फोन केलता का? नाही आजोबा, तुम्ही असं का विचारताय? ते हा, तुझी शाळा बुडली ना इतके दिवस,
म्हणून म्हणलं. हो आजोबा, पण फ्रेंड्सला फोन करून काय फायदा? तसंही काही कळत नाही. आणि आज मी स्कूलला जाणार आहे ना, मी सगळा अभ्यास पूर्ण करणार. आणि आज बाबा मला घेऊन येणार आहे, म्हणून मी उद्यापासून स्कूलला जाणार. हे बघा, मी बॅग पण भरून ठेवली. बापू, तुम्ही नाराज आहात का? नाही बाळा, असं काय नाही रे. बापू, नाराज नका हो तुम्ही. आज मा येणार म्हणजे येणार. तुम्ही बोललो होता ना की मा येणार. अमोल, अरे बाळा, मा येऊ अगर न येऊ, आपण खचून जायचं नाहीये बाळा. असं का बोलताय तुम्ही बापू? अहो, मा येणार नाही असं होऊच शकत नाही. अमोल बाळा, त्यांना असं म्हणायचंय की मान असताना कसं तू ढीठ राहिलास, तिची वाट बघितलीस, इथून पुढं तसंच राहायचं. हा, हो आजोबा, मी एक नवीन पोएम पाठ केली. आता मा येत नाही तोपर्यंत मी ती पोएम कुणालाच म्हणून दाखवणार नाही. मा आली तुम्ही तिला सगळ्यांसमोर ही पोएम म्हणून दाखवेल. बघाच तुम्ही. अरे अमोल, तू हे सगळं करत बसलास तर मग खाणार पिणार कधी? हा, तू सकाळपासून खाली माणसात पण आला नाहीस. आजोबा, आता माईची तयारी करावी लागेल ना. आपण तिच्या आवडीचं काहीतरी बनवू आणि पूर्ण घर सजू. बघा, मला तिचं आपण केलेलं स्वागत खूप आवडेल. अमोल बाळा, अरे किती आशा लावून बसलायस तू.